फक्त 2च दिवस आहेत. माझं इंग्लिश होईल का? असा विचार सुद्धा मनात आणू नका. मी प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे टेन्शन बघितलंय, की सर आता केलं नाही मी 2 वर्षात इंग्लिश. आता थोडेच दिवस उरलेत, मला होईल का? सगळं छान होतंय. तुम्ही पेपर पण छान अटेम्प्ट करणार आहे आणि काय आहे त्यात चांगला स्कोर होणारच आहे तुमचा आणि होतोय दरवर्षी मी बघितलंय. फक्त एक तणाव येतो बरं का. मी तुम्हाला सांगू का? मी अशी टॉपर मुलांना असं ना चिंताक्रांत चेहरे बघितलेत अभ्यास करताना आणि त्यांना सांगितलं ना, की "अरे टेन्शन घेऊ नको, सगळं छान होणार आहे." मग कुठं मुलांच्या जीवात जीव येतोय. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, की सह्याद्री इंग्लिश ट्युटर मी आणि साळुंखे सर गेली 25 वर्ष आम्ही एकत्र क्लास घेतोय साताऱ्यामध्ये. सरांचं पण इंग्लिशचं चॅनल आहे. पण ठीक आहे ॲक्टिव्ह नाहीये म्हणूया आपण. गेले बरेच दिवस सरांनी व्हिडिओ अपलोड केले नाहीयेत. पण जेव्हा केले होते व्हिडिओ, ते दी बेस्ट व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही हे चॅनल सुद्धा फॉलो करू शकता. पण मी तुम्हाला सांगू का, की तुम्हाला फक्त काळजी करायची नाहीये, हे लक्षात घ्या. कारण मेन इंग्लिश नंतर आपला रोल सुरू होतोय, की पुन्हा फिजिक्स आहे. मराठीची पण काळजी करू नका, कारण मराठीचा पेपर आय थिंक 12 तारखेला जर असेल, 12 तारखेला, तर 13, 14, 15 3 दिवस तुम्हाला वेगळा प्लॅन मी देणारच आहे त्यावेळेस. त्यामुळे तीही काळजी करू नका, ज्यांचं मराठी आहे त्यांनी. आता ज्यांचं हिंदी आहे, त्यांना तर 1 दिवस एक्स्ट्रा मिळणार आहे. संस्कृतचं टाईम टेबल मला माहीत नाहीये, पण संस्कृतच्या मुलांना मी 1-2 मुलं आहेत, ज्यांनी संस्कृत घेतलंय. काही अवघड नाहीये ते. उलटं स्कोरिंग आहे. मराठी सुद्धा मुलं म्हणतात खूप स्कोरिंग आहे. मग इंग्लिश कुठं काय अवघड आहे? काहीच नाहीये. मग हे 2 दिवस मोर दॅन इनफ आहेत. सफिशियंट आहेत अभ्यास करण्यासाठी. पण त्यात बाकीचे सब्जेक्ट आता मिक्स करायचे नाहीयेत बरं का. सरांनी चॅनलवर सरांनी चॅनलवर खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ओळीनं बघा किंवा पॉप्युलर व्हिडिओ सरांचे बघा. ते आता मला इंग्लिशमधलं काही माहिती नाहीये. त्यामुळे मला तेवढं मात्र मला जमणार नाहीये. पण आहेत. पण मीच मला सांगू का, ॲक्चुअली मला लेक्चर बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा बरं का, की मी सरांना रिक्वेस्ट केलेलीच आहे, की यावर्षी आम्हाला असा एक छोटे व्हिडिओ आणखीन बनवून द्या. तेही मी आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या मी तुम्हाला अपलोड करून देईन बरं का. काळजी करू नका हे शेवटचं सांगतोय. तुम्हाला सगळ्यांना पेपरसाठी ऑल द बेस्ट म्हणतोय. धन्यवाद.